विठ्ठला रे तू उदार साराव, विठ्ठला रे तू उदार साराव, विठ्ठला तू जीव जगाचा या, विठ्ठला तू जीव जगाचा या, विठ्ठला रे तू उदाराची राशी, विठ्ठला रे तू उदाराची राशी, विठ्ठला तुझ पासी सकळ सिद्धी, विठ्ठला तुझ पाशी सकळ सिद्धी, विठ्ठला रे तुझे नाम गोड, विठ्ठला रे तुझे नाम गोड, विठ्ठला तू कोड पुरवीसी, विठ्ठला तू कोड पुरवीसी, विठ्ठला रे तुझे श्रीमुख चांगले, विठ्ठला रे तुझे श्रीमुख चांगले, विठ्ठला लागले जानमणी, विठ्ठला लागले जानमणी, विठ्ठला रे वाचे बोलावू रस, विठ्ठला रे वाचे बोलावू रस, विठ्ठला रे सोस घेतला जीवे, विठ्ठला रे सोस घेतला जीवे, विठ्ठला रे तू उदाराची राशी, विठ्ठला रे तू उदाराची राशी, विठ्ठला तुझ पासी सकळ सिद्धी, विठ्ठला तुझ पाशी सकळ सिद्धी, विठ्ठला रे शोक करीतसे तुका, विठ्ठला रे शोक करीतसे तुका, विठ्ठला तू एका धडक रे, विठ्ठला तू एका धडक रे, विठ्ठला रे तू उदाराची राशी, विठ्ठला रे तू उदाराची राशी, विठ्ठला तुझ पासी सकळ सिद्धी, विठ्ठला तुझ पाशी सकळ सिद्धी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग त्यात पाठातील जगद्गुरु तुकोबाराया गाथ्यातील देवळीकरांच्या प्रतीप्रमाणे 319 या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे आणि अभंगाचं दुसऱ्या चरणाचं उत्तरार्ध चालू आहे. विठ्ठला रे तू उदाराची राशी, विठ्ठला तुझ पासी सकळ सिद्धी. बरोबर आहे, सगळ्या सिद्ध्या देवाकडच आहेत, पांडुरंगाकडे. पांडुरंग विठ्ठल म्हणजे पांडुरंग, त्याच्याकडे सगळ्या सिद्धी आहेत. रिद्धी सिद्धी निधी या सगळ्या लक्ष्मीच्या ताब्यात आहेत. कोणाच्या ताब्यात आहेत त्या? हा, हे म्हटलं. सिद्ध्या 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 अष्टमहासिद्ध्या नवनिध्या रिद्ध्या या सगळ्यांची मालकी लक्ष्मीबाई आहे. लक्ष्मी लक्ष्मी ही माया, जिला माया म्हणतात, शक्ती म्हणतात. आता कोणी शिव शक्ती म्हणतील, कोणी ब्रह्मन माया म्हणतील, कोणी तिला विष्णू लक्ष्मी म्हणतील, कोणी शंकर पार्वती म्हणतील. काय म्हणून वाटेल ते म्हणा, पण ती लक्ष्मी म्हणजे शक्ती आहे ईश्वराची, आणि तिच्यातच ह्या सगळ्या सिद्ध्या आहेत, सगळ्या सिद्ध्या. आता प्रामुख्यानं सांगितल्या भागवतामध्ये 23, तशा अनेक सिद्ध्या आहेत. असा विचार केला भागवतामध्ये त्याचे गणित 23 मध्ये आणून सोडले ते 23 मध्ये. हो, त्यापैकी सुदरसिद्ध्या, उपसिद्ध्या आणि मुख्य सिद्ध्या. मग आपलं चाललं होतं मुख्य सिद्ध्या आहे. मुख्य सिद्ध्या ईश्वर स्वरूप झालेले जे भक्त आहेत ना, त्यांच्या जवळच असतात, इतरांजवळ त्या येत नाही, त्या मिळतही नाहीत त्यांना. इतर लोकांना सुदरसिद्ध्याच मिळतात, त्याच्यातच ते नटून जातात, त्याच्यातच ते अडकतात. एक ईश्वर प्राप्तीच्या मार्गामध्ये अडथळा आहे. कशाचा? सिद्ध्याला नाही घेतलं इथं, आणि घेतलं की वाया गेला, तो तिथंच अडकला. त्याच्या पुढे त्याची प्रगती होत नाही, ती वेळ लावते माणसाला. कोणला? म्हणून तर नाथ महाराजांना म्हणावं लागलं की सिद्धी लागली पिसे कोण तया पुसे नेले राजा हंशी पाणी काय. दृष्टांतानं सिद्धांत रामनाथांनी ते म्हणले सिद्धी पिस लावतीये, आम्ही विचारित नाही ते. नाथ महाराज त्यांना विचारित नाहीत बुद्धी, मग तया विरक्तता सिद्धी आठवे ना. नाथांनी मार्मिक होईल ना, हा तपोवळी बुद्धी. हा, ते बघा तप केलं ना ते मागे येत येतात, आणि मग मागं आले त्यानं जर घेतली तर भ्रंश पावते बुद्धी त्याची. त्या मोठेपणात काही पैसे कमविण्यात काही वाया जाते. सिद्धी आली मागं ते लोक मागं लागतात. लोक मागं लागले की मग त्याचा फायदा हे उचलितो. देव तिकडच राहिला की इकडच घुमला, असं व्हायला लागतं. आणि खरा साधू हे घेत नाही,
तुकाराम महाराजाकडे का नव्हत्या का? ज्ञानोबराकडे का नव्हत्या का? अहो मोतीराम महाराज होते. मोतीराम महाराज होते आपण घेत नव्हते, त्यांना पटत नव्हते. आणि कोणी सिद्धीचा अवलंब करीत असेल त्याच्याकडे ते जाताही नव्हते, त्याग करत होते. रिद्धी सिद्धीचं अन्न तर खाल्लं नाही त्यांनी. नका म्हणजे तुम्हाला जेवायचं नाही. ते तुम्हाला सांगितलं ना कारला त्रिधारा त्या महाराजाकडे होत. तिथं मारुतराव महाराज गेले होते. ते मारुतराव महाराज म्हणजे भाई तुम्ही जेवण मला नको आहे म्हणजे रिद्धी सिद्धीचं अन्न, रिद्धी सिद्धीचं अन्न मी खात नाही. हो नाही 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 ते घेतच नाहीत. ते त्याचं ते धिक्कार करून टाकतात. त्यांच्याकडे अंगभूत जरी मोतीराम महाराज यांच्याकडे जरी अंगभूत असल्या तरी ते ह्या सुदर्शिद्ध्या ह्या त्या उपसिद्ध्या तर ते घेत नाहीत महाराज. त्याच्या नादी ते लागतच नाहीत. आणि मग काय नेले राजहंशी पाणी. काय राजहंस पाकळू दूध पितो का पाणी पितो? दूध. हा दूध आणि पाणी एकच मिसळलेलं असतं का? तर ते दुधा मिळवणे पाणी खार केले चलिली पैदेशी एक होऊन मिळले असे ते निवडून राजहंशी वेगळे केले. ते निवडून राजहंशी वेगळे केले. हो ते झालं रे. पण मी हे म्हणून लागलो काय एरवी दुधा मिळवणे पाणी फार केले. हे ज्ञानोबांनी सांगितलं. दुधाला पाणी टाकून जसं जास्त करतात तसा काय उपयोग आहे तर कथा विनाकारण वाढून असे माऊलीमध्ये हुशार आहेत. दुधाला पाणी टाकून जास्त करणं म्हणजे काय त्याचा काही लई मोठा फायदा नाही. फक्त पुरवणी येईल. काय येईल का? होते पाणी टाकीत होते. माऊलीच्या वेळेस मी दुधात पाणी टाकीत होते. माऊली भाऊच्या माऊलीचा सिद्धांत नाही. ते कसे एवढे सिद्धांत आहेत की वैद्यकशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, कोणते काय भौतिकशास्त्र, वैद्यकशास्त्र, जीवशास्त्र, राज्यशास्त्र सगळे शास्त्र ज्ञानेश्वरी त्याचे त्यांना आहे ज्ञानोबा. ते म्हणले पहुरणी जे दुहिले ते गुरु न दुभेची काय केले. बघा हे जीवशास्त्र. पहुरण नावाचा किडा आहे म्हणा. किडू किडू ते किडू जर त्या जनावराला चावलं त्या स्थानाला तर काही बी केलं तर ते ढोर दूध देत नाही. काही केलं प्रयत्न तर त्या येताला ती दूध देत नाही. किती प्रयत्न. पहुरण नावाचा किडा आहे. ते किडा जर चावला त्या कासाला स्थानाला पहुरणी जे दुहिले ते गुरु न दुधेची काही केले. ते ढोर काही केलं तरी प्रयत्न केले तरी दूध देत. त्याच्यामध्ये दुसरा एक दगडी नावाचा रोग जर झाला त्या एखाद्या स्तनाला 40 स्थळापैकी ते स्तन मोठं तर होतं पण त्याच्यातून मधातून ते रोग झाल्यामुळे रक्त यायला आणि ते जर नाही लवकर बघितलं किंवा त्याचा काही नाही उपचार झाला तर ते स्तन मुक होतं. पुन्हा काही कारण बंद पडून जातं. हे वैद्यकशास्त्रही त्याच्यात आहे. कशात? ज्ञानेश्वरी. पहुरणी केल्यानं दंश केला ते दूध देत नाही. मग ती येते सगळं चटक्यावर. कोणावर येते चटक्यावर. अशा काही चटके द्यावं लागून ना कर बरं म्हणून आम्ही म्हैस घेतो त्याला कोणता वस्ता दे त्याला आणा माझ्याजवळ त्याला बंद करा. लोणी कसं पार होईल सांगा बरं तुम्ही. काय त्याची सगळी काढून टाका. असे कोण जादूगार आहे मग तुमच्या तिथे रोड आणून मानतो मी कर म्हणा त्याला काय कसं काय शक्य आहे. जादू नाही असं मी म्हणेन ना. ते बी आहे प्रकार पण एवढे कुठं लागून राहिले लोक. पण त्याच्यात हे घोटाळे जरी झाले तुमच्या मनात तर झाले तर तुम्ही आरोप कोणावर करणार तर चटक्यावर. बरोबर आहे की नाही. त्या चटक्यावर तुमचं खपर फुटणार ना. कोणीतरी आपल्या शेजारला असं तसं हे नाही. मग हे मला माहिती मग हे एवढं जीवशास्त्र सुद्धा त्याच्यात या जीवानं असं असं केल्यावर असं होतंय. हे माऊलीचं डोकं आहे. माऊली कुठं 16 वर्षाची होते आणि 16व्या वर्षाच्या लेकराला एवढं ज्ञान सांगा ना तुम्ही. आणि ते खरं आहे महाराज. सत्य परिस्थिती आम्हाला शास्त्री महाराजांनी विचारतो सांगता बरोबर आहे म्हणले बाबा. ते किडू चावलं तर दूधच देत नाही जाणार. पुन्हा त्या येताला दूधच देत नाही ते येतच वाया गेलं.
काही करू द्या म्हणले, किती प्रयत्न करू द्या, किती दवाखान्यात नेऊ द्या, ते किड्याचा गुणधर्म आहे म्हणले. ते जर चावलं का धरलं का ते तिथं नेमकं तर ते तसा प्रकार होतो म्हणते. आणि ते किडे कुठेतरी दुर्मिळ असू शकतात, असतात या गवतावर, याच्यावर, त्याच्यावर, कोणतरी नाना प्रकारचे जीव जगात जन्माला आलेले, त्याचे काय आपल्या लक्षात थोडेच आहेत. ते पौर्णी किडा कोणता आहे मला माहित नाही, ते माऊलीलाच माहिती आहे, ते सांगितलं फक्त. आपल्याला काय माहित पौर्णी कोणता किडा आहे ते माहितच नाही ना आपल्याला. आपल्याला हे दोन ते माहिती डासी बिसी एवढं तेवढं, बाकी काय माहिती आपल्याला. एक गोष्ट म्हणजे ज्ञानोबा यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये सगळे शास्त्र की नाही भाऊ, तुम्हाला काय पाहिजे ते मिळून जाईल. कशात? हा, इतके हुशार आहेत कोण? दृष्टांतात व्यवहार शिकविला आणि सिद्धांतात ते दृष्टांत आहे, ते दृष्टांत आहे. दृष्टांतात तुमचा काय शिकविला? व्यवहार शिकविला की व्यवहार, हे व्यवहार शिकविला. आणि सिद्धांतात परमार्थ शिकविला. दोन्ही कर्मी ती दृष्टांत दोन्ही कर्मी लागला पाहिजे. हे हातोटी माऊलीची असे हे सर्वज्ञ लोक आहेत. यांच्याकडे सगळ्या सिद्ध्या नव्हत्या का? होत्या. सगळ्या सिद्ध्या अंगभूत आहेत त्यांना. हो, अष्टमहासिद्ध्यासारख्या सुद्धा त्यांच्या दारात राबत होत्या. हो, पण त्यांनी त्याचा फायदा कधी घेतला नाही. आम्हाला नको म्हणत, आम्हाला ते रिद्धी सिद्धी काही दावीसी अभिलाष नाही मज असं मुक्तीची. रिद्धी सिद्धीचा तर अभिलाष दाखवूच नको पांडुरंगा तू आम्हाला. तुकाराम महाराज म्हणू लागले एके ठिकाणी, नलगे हे मज तुझे ब्रह्मज्ञान गोजरी सगुण रूप पुरे लागला उशीर लागला उशीर पतित पावना. नाही त्याचं दुर्वचन राहिलं. बरोबर आहे. लागला उशीर पतित पावना, विसरोनी वचना जाळोनी संसार नाही तुझे म्हणे मानसी. तुका म्हणे नको रागेजो विठ्ठला आणि मोठी देई मला भेटी. आता ते झालं काय? चित्त घेऊन या आयसे मज पासी तरीच पंढरीला या, नेगे जाया तुटी रिद्धी सिद्धी काही मद नाही असं. तुका म्हणे तुझे माझे घडे तर भक्तीचा भाव रे देणे घेणे. बरोबर आहे. रिद्धी सिद्धी अभिलाष दाखविशील, मला गरज नाही, मला मुक्तीची ही गरज. आता त्याच्यावरली मुक्ती आहे हे तर खरं. रिद्धी सिद्धी ओरिजिनल पत्ती आहे किंवा शेवटचं, मग शेवटचा स्टॉप आहे मुक्ती. पण ती बी नको म्हणजे, ती बी नको. मग काय पाहिजे? त्यानंतरची भक्ती पाहिजे, म्हणजे मुक्तीच्या नंतरची. मग खरा स्टॉप शेवटचा तिथंच थांबायचे आम्हाला. तेथपर्यंत आमच्या गाडीचा वेळ थांबणार नाही. आम्हाला तेच पाहिजे. काय? मोक्षावरील भक्ती. मोक्ष तर कोणी बी लागलेले ना, ते मोक्षाच्याच आहेत ना, मुक्त होण्याच्याच भानगडीत पडलेले. आणि मुक्त होऊच तर एवढे उपाधी जवळ त्याप्रमाणे म्हणा नाही. रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, त्या उपाधी आहेत याच्या नादी लागायचं नाही. आता नाही सगळे आहेत, ह्या कुठल्या आहेत? मायेतल्याच आहेत. ह्या कुठल्या आहेत? रिद्ध्या सिद्ध्या निध्या हे वगैरे ह्या सगळ्या भानगडीत का? महासिद्ध्या असल्या तरी बी त्याच्यातल्याच आहेत. गायतल्या मुक्ती जयाच्या कामारी, रिद्धी सिद्धी ओळंगती सुदर्शन घरटी करी, काळ कापे दुरी धाकी तया. असा भक्ताचा महिमा आहे. बरं, ते भक्ताच्या घरी रिद्धी सिद्धी सगळे सुदर्शन घरटी करतं. हे सगळं हे भक्ताकडे असतं. मग भक्ताकडे असतंय म्हणजे देवाकडचं असणं गरजेचंच आहेच. ते देवाकडचं अंगभूत आहे, ते अंगभूत आहे. कारण काय त्याच्या वरच यांना आहे ना. मग हे सगळा खेळ सिद्ध्यांचा रिद्ध्यांचा मायेतला आहे. माया नाम लक्ष्मी, माया नाम लक्ष्मी. आणि मग लक्ष्मी जी तर ती त्याची मालकीन, मालकीन. बरं, नाही त्याची पत्नी आहे आणि ती त्याच्या ताब्यात आहे. कोणाच्या? त्या पांडुरंगात. ती विठ्ठल आहे का? त्या विठ्ठलाच्या ताब्यात आहे. ती रुक्मिण, रुक्मिण म्हणजे लक्ष्मी त्याच्या ताब्यात आहे. मग आता ती बायको ताब्यात आल्यावर सगळ्या तिच्या हाताखाल्यात अशा ऑटोमॅटिक. हे सगळा खेळ मायेतला आहे आणि माया त्याच्या ताब्यात आहे. म्हणून मायेपासून म्हणून तो पती जन्मला माझे उदरी, तर मी झाले तयाची. बघा, जन्म दिला खरा आहे म्या नवऱ्याला, पण मी बायको त्याची झाली. बायको झाली म्हणल्यावर शेवे शेव भाव कुंकड लावा नवऱ्याकडे का बायको कड. आजचा सोडून द्या हो, आज बायको कारभारी नाही. आजचा हे दास आहे, ती मालकी नाही. आणि म्हणण्यात बी बोलण्यात बरोबर माणसं बोलतात आजचे. कुठं
पुढे गेलते परेला गेलतो आमच्या मालकीन म्हणले की बाजारचा म्हणजे शेवट आणि नवरा शिव यानं सांगावं आणि तिनं ऐक आणि हेच खरा भाव आहे हे आपण काय नव्या आवडीचे बरे काम कोणी जोडीता विसरे आणि पाळे विना अनुसरे भ्रमरा द्यायचा डोसका चक्र बसलो नाही मी शेव्य ही शेवट आहे आपल्या पायाचंही वाहन आहे बूट आहे चप्पल आहे तिची किंमत तिची आहे ती पाय धुवायच्या दैवा पात्र झाली ना मग असा असताना हे ते तिचे चपले उचलायला आहे पाळे विना अनुसरे योग्यता कळणार आपली योग्यता विसरला कशामुळं मोहामुळं पाळे विना अनुसरे पाळे विना योग्यते वाचून अनुसरे भ्रमरा जायचा चक्कर बसलं डोक्यात आणि तिला देवी समजायला मालकीन समजायला आणि आपण तिचा भक्त बनलाय हे आजचं हे शास्त्र आहे हे आजचा पण हे असं नाही पहिल्या काळात असे थोडे होते पहिल्या काळात नव्हते असं नाही बरं सृष्टीत कोणती वस्तू केव्हा नाही असं समजायचं नाही असे बाईल बुद्धीचे माणसं त्या काळात नव्हते काही नाही भाऊ माऊलीच्या काळात नव्हते आणि होते म्हणून शिवोवी सांगितले पाळे विना अनुसरे भ्रमरा जायचा माऊलीच्या मुखात जे आलं त्यावेळेस होते की नव्हते हे लोक पण ते एवढंच आहे त्या मागच्या काळात कमी होते हे लोक आता बकळ झाले ते आणि एखादा झालाय नवरा म्हणून नवरा आणि तितके मग त्याच्या बायकोला जड चालले वातावरण शेजारी बघा बघा ती दाखवा म्हणजे सृष्टीतला नियम उत्कर्ष आणि रस पण तसं नव्हे त्या सगळ्या निध्या विद्या सिद्ध्या सगळ्यांची मालकीण लक्ष्मीबाई आहे आणि ती लक्ष्मीबाई याच्या ताब्यात आहे ती पाय धुवावयाच्या दैवा पात्र हो महाराज तिला गर्व होता महाराज म्हणून म्हणले ना ज्ञानेश्वर महाराज काय महाराज तिला घमेल होती बोलला की माझ्या माग महादेवासारखा महादेव लागला जेव्हा परिणाम करायचं होतं समुद्रातून जन्मले समुद्रातून जन्माला देव एकूण टेकून बसले ती म्हणली मला पटेल त्याच्यात मी माल गायात घालीन तुम्ही लोक शांत बस कोणी बोलबोल करायची त्यावेळेला मला तू निघाली वर माला घेऊन मग हे शंभू विष पिऊन आता दुखण्यातून उठले होते समुद्रातलं ते विष त्याला दुखणं झालं ना आणि तेही पंक्तीला म्हणजे त्याला लक्ष्मीचं प्रलोभन वाटलं विनायक भाऊ मग इंद्रचंद्रावरून कुबेर तर होते ती पण टेबळीसारखे दैत्य होते मग त्या दैत्याकडे गेली ते दैत्य एक बी पास पडला नाही तिला एखाद्या गळ्यात माळ बघितली हे नदी क्रूर लोक आहेत म्हणजे हे दुष्ट डोळाचारी लोक आहेत हे खाणारे पिणारे येतं घ्यायच्या नादी मला लागायचं हे असं नवराच करायचा नाही देव लोक देवलोक म्हणजे याचा अर्थ चांगले वागणारे असं गृहीत करा असं त्यांच्या पंक्तीला आले हे यम आहे का सगळ्याचा बॉस आहे म्हणजे कोणलाही क्रूर आहे दंड करते कोणाला ठोकीत बसते असल्या निर्णय देवाला माल घालण्यास मतलब नाही इंद्र प्रतिस्पर्धी म्हणली कोणाची तपश्चर्या दिसली की तिथे ते घाला घालते का तर मग पद घेईल म्हणून पदाभिमानी आहे कोण इंद्र हे ब्रह्मदेव काय नाही सृष्टी करताय व भानगडीत पडलाय सृष्टी गाडगे रचण्याच्या नको हे त्यांना असे सगळे नाद सोड सगळ्या देवाला डावललं आणि कडीला वाचलं होतं गिऱ्हाईक ते कुंकड सगळ्या देवाच्या शेवटला वाचला होता विष्णू बरं काय भाऊ आणि ते वाचला होता आणि त्याच्याकडे ही गेली लोक म्हणून लागले बाकीचे देव लय कडीला वाचले तुम्ही ते म्हणले नशिबात असलं तर मिळते नशिबात नसलं तर कुठे बसलं म्हणजे काय झालं त्याला माहित होतं गिऱ्हाईक आपल्याशिवाय कुठं होणार नाही ते बसलं होतं तिकडं आणि ही सगळ्याला बोलावून तिथं गेली तिथे गेल्यावर तिला थोडी घमेनारी ना महाराज कसं सगळे माया मागा लागले पण मी मात्र त्यांना डावललं सगळे माया मागला वेगळे असले तुम्ही डावललं आता तिला गर्भाचा गड्डा आमच्याकडे शिरला आणि तिथं विष्णूपाशी गेली आणि विष्णू परमात्मा खाली मान घालून झोपली होती तिच्याकडे बघावी तयार नव्हती खाली मान घालून तिनं वरून आली हो आल्यावर अशा वरमाला घेतली आणि आता टाकणार गळ्यात मग त्याने वर त्याला माहित होत त्याने वर अरे अरे थांब महाराज फुंकीलं बोलला लक्ष्मीला तिला म्हणे काय काय करायली ती म्हणे वर्णन करायले तुमच्या गळ्यात मी माल टाकायली मी पत्नी होणार आहे तुम्ही मला पटला ते म्हणले एकांगी प्रेम जमत नसतंय तुला मी पटलो हे खरंय पण मला तू पटली पाहिजे
तर जोड जमतीये, नाही तर जमत नसतंय. उगा बळच कोणाच्या गळ्यात माळ टाकण्यात मतलब नाही. घमेंडच कमी झाली म्हणली माऊली, म्हणले घमेंडच कमी झाली. हो, जे तर शंभूचे तप न पुरे, लक्ष्मीचे थोरपण न सरे, ते तर प्राकृत हेंदरे केवी सरे. ज्ञानेश्वर महाराज म्हणले जिथं महादेवाचं तप कमी पडले त्याच्या प्राप्तीला, लक्ष्मीचे थोरपण न सरे, तिचा मोठेपणा कमी झाला. बर काय? हो, आणि येर प्राकृत हेंदरे, बाकीच्या देवायला हेंद्रे म्हणले. हेंद्रे शब्दाचा अर्थ वेडगळ होतो. बाकीच्या देवायला काय म्हणले माऊली? वेडगळ आहेत म्हणजे इंद्र चंद्र वरून कुबेर. महादेवाचं तर पूर्ण नाही, तिथे हे कोण रे वेडगळ? हो, ते तर प्राकृत हेंदरे के विसरे, म्हणून तर सेंदरी हेंदरी तुकाराम महाराज हेंद्रे म्हणले. त्याला सेंद्राच्या देवाला काय म्हणले? हेंद्रे. हेंदरी हेंदरी दैवते. शेंदरी म्हणजे सेंद्रे, चंद्रा शेंदूर लावलेले. हेंद्री म्हणजे वेडगळ. असे वेडगळ देवायला म्हणजे वेडगळ का म्हणजे बाकीच्या देवाला वेडगळात काढलं कोणी? तुकाराम महाराजांनी. बरं, असू द्या. पांडुरंग मात्र म्हणजे श्रेष्ठ आहे, म्हणजे विष्णू येते. मग ते तू मला पटली, तुला मी पटलो हे खरे, पण तू मला मग सांगा म्हणली. तुम्ही मला आवडतात, पण आता तुम्हाला मी आवडते का नाही प्रश्न तुमचा आहे. लहान तोंड करून बोललं. कोण? लक्ष्मी. ते म्हणले पटायला हरकत नाही, पण माझं वागणं काही वेगळं, आणि ते अटी मान्य झाले पाहिजे तर तू माझी पत्नी म्हणून स्वीकार करतो. मग काय अटी सांगा? काही अटी असल्या तर मी तुमच्याच गळ्यात माळ टाकणार आहे, पण त्या मला अटीचं सांगा, कळू द्या. ते म्हणजे काही नाही. पहिली अट आहे, मी कोण्याही भक्ताच्या घरी किती महिने, 6-6 महिने पाणी भरीत बसतो. वर्ष पाणी भरतो, 12-12 वर्ष. तिथं का गेले तुम्ही, तिथं का पाणी भरायले मला म्हणायला जमणार? पहिली अट आहे. 12 बसला का नाही नाथांच्या घरी 12 वर्षे पाणी भरी. मी असा कोण्या भक्ताच्या घरी बसलो तर तुला काय म्हणा नाही म्हणजे आम्ही काय केलं म्हणून. बरं, दुसरी अट आहे, मी भक्ताला खंड्यावर घेतात, त्याला नाचवतो खंड्यावर घेऊन. बरोबर आहे? विठू माझा लेकरूवाला संगी गोपाळांचा मेळा, मग नाचवतो ना मी. हो, तुला काय म्हणायला जमणार नाही. खंड्यावर कसं घेतलं त्याला अमुक हे काही बोलायला जमणार नाही. आणि तुला कमरेपासून खाली सेवा मिळत, पाय तोडायला मिळते, याच्यापेक्षा जास्त अधिकार मिळणार नाही. तुझ्याशी संसार करणार नाही. या अटीवर राहायचं असेल तर राहा, मान्य केलं. फक्त तुमच्या पायाची सेवा मला घडावी, याच्यापेक्षा प्रभू काही इच्छा नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणले, मग सर्वस्व करून सेवा, अभिमान सांगून पांडवा, ती पाय धुवावयाच्या दैवा. गर्व सोडून दिला लक्ष्मीनं, आणि ती देवाचे पाय सोडण्याच्या लागली. महाराज सगळ्या सिद्ध्यांची मालकी नाही, सगळ्या रिद्ध्यांची मालकी नाही, सगळ्या निध्यांची मालकी नाही. नव्हे ही काय महाराज, ही सगळ्या जगाला उत्पत्ती खंड शास्त्र झालं, पण ही ईश्वरी आहे. कोण आहे ही? आणि सगळं जगात सरते. तुम्ही बघा, देवी भागवत वाचा. देवी भागवतात तिथंच वर्षस्व सांगितलं. सगळं जगत निर्माण करणं काय, हे करणं काय, हे सगळा खेळ कोणाचा आहे म्हणले? त्या मायेचा आहे म्हणले. अशी जी माया आहे बरं काय, सगळं ब्रह्मांडाला जन्म देणारी, आणि ती जन्म देणारी माया याची दासी. कोणाची? या विठ्ठलाची, त्या पांडुरंगाची दासी आहे. आणि मग ती दासी असल्यामुळं मग सगळ्या सिद्धींचा मालक कोण झाला पर्यायानं? विठ्ठल. हो महाराज, त्याच्यासाठी त्याला भगवान म्हणतात. काय म्हणतात? भगवान. भग अधिक वान, बरोबर भगवान. हो, का म्हणतात बघ, उत्पत्ती प्रलयं चैव भूतानां गतिं वेत्ति विद्याम विद्यांश स वाच्य भगवान येते. म्हणून त्याला भगवान त्या देवाला म्हणतात. का म्हणतात? जगाची उत्पत्ती आणि प्रलय या दोन शक्त्या त्याच्याच हातात. लक्षात आलं का? हे सर्व ब्रह्मांड, हे विश्व निर्माण करण्याचं सामर्थ्य. उत्पत्ती, जगाची उत्पत्ती, आणि प्रलय या जगाचा नाट करणं ही एक शक्ती. म्हणजे निर्माण करणं एक शक्ती, आणि त्यांना जगाला खलास करणं दुसरी शक्ती. त्या दोन शक्त्या कोणाच्या हातात आहे? आता त्याच्या पुढे दोन दुसऱ्या 6 शक्त्या आहेत. काय? भूतानां गतिं अगती, भूतांची गती आणि अगती, त्या दोन्ही शक्त्या त्याच्याच हातात आहेत. कोणाच्या? हे सगळे आपले जीव मात्र आपण जगायलो, चाललो, यायलो, इकडं तिकडं फिरायलो, हे सगळं आपलं जे व्हायले भूतमात्रांचं
हे कोण करायला आहे? विठ्ठल करायला, विठ्ठल भाऊ. त्याच्याशिवाय काय नाही. वृक्षाचे पाने आले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हलू शकत नाही. म्या बोलविल्या, म्या चालविल्या, म्या हलविल्या, म्याची निमिला साता, काळू ग्रासी तसे भूता, या म्हणिपिया ते पंडू सुता सगळे जयाचे. आयसा मी समर्थू तो मी त्रिलोक्याचा नातू, आणि गगनायचा साक्षी भूतू तो ही मीची. गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम तुळत प्रभो प्रलय स्थानम निधानम मिलमव्ययम. असं भगवद्गीतेत वचन. म्हणून तर नामदेवराय म्हणले तुझ्या सत्तेने तुझ्याशी चालणे आणि वेदाशी बोलणे तुझ्या सत्ते. असा सगळ्या जगाचा नाथ. म्हणजे उत्पत्ती, जगाची स्थिती, उत्पत्ती स्थिती प्रलय, या सगळ्या गोष्टी कोणाच्या हातात आहेत? त्याच्यात. भूतांची गती अगती 4 झाल्या. भूतानाम गती अगती. वेत्ती विद्या अविद्यांची. त्या दुसऱ्या 2 त्या श्रेष्ठ आहेत, विद्या आणि अविद्या. विद्या आणि अविद्या 2 शक्त्या ईश्वराच्या आहेत. एक तमोगुण प्रधान प्रकृती आणि एक सत्वगुण प्रधान प्रकृती. त्या दोन्हीही आणि शक्त्या ईश्वराच्या अंगभूत त्याच्याच हातात आहेत. आणि ही विद्या आणि अविद्या म्हणजे तमप्रधान प्रकृती आणि सत्वगुण प्रधान प्रकृती जगताचं उपादान कारण आहे. आणि चैतन्य विशिष्ट मतात हे बुवा हे विठ्ठल विषयी. ती एकटी काय करणार आहे? ती जड आहे. जडाचं काय होणार? डोंबलं तिच्या काहीच होत नाही. ती जड आहे. एवढं खरंय, तिचं साह्य याला लागते. पण ती एकटी सुद्धा काही करू शकत नाही. ती जड आहे. वास्तविक विचार केला तर प्रकृती जड आहे आणि जड प्रकृती त्याचा तादाद नाही. म्हणून तुम्हाला मी मागे कुठेतरी सिद्धांत सांगितला होता. बरोबर आहे ना. आमच्या वेदांत शास्त्रामध्ये म्हण की जगताचं अभिन्न निमित्त उपादान कारण ईश्वरच आहे. कोण आहे? म्हणजे ईश्वर ब्रह्म असा त्याचा अर्थ. अभिन्न निमित्त उपादान कारण. मग अभिन्न निमित्त उपादान कारण कसं? तर मायेसहित सत्वगुणी मायेसहित जगाचं उपादान कारण मृत्तिका न्यायाने ईश्वरच आहे. लक्षात आलं? आणि तमप्रधान प्रकृती सहित कुला न्यायाने जगताचं निमित्त कारणही ईश्वरच आहे. असं विचार चंद्रोदयाचं वर्णन. असा सिद्धांत कुठला आहे? हे विचार सागरात नाही सापडणार तुम्हाला. हे विचार चंद्रोदयात सापडेल. असं म्हणून एकंदरीत अभिन्न निमित्त उपादान कारण कोण आहे जगताचं? ब्रह्म म्हणजे केवळ ब्रह्म म्हणजे ईश्वर. अधिष्ठिली या प्रकृती हो होती चराचराची संभूती. मी हेतू हे उपपत्ती घडे या. मी हेतू हे उपपत्ती घडे या. बरोबर आहे. आता ते काय म्हणले ते प्रकृती किती प्रकारची आहे? काय ते म्हणले? 8 महाभूतांनी अहंकार बुद्धीर व्यक्तिमेव इंद्रियाने दशकंज पंचेंद्रिय गोष्ट इच्छा दिवस. हे बघा तुम्ही त्याच्यामध्ये या 8ची साम्यावस्था. या नाम माझी परम प्रकृती पार्था आणि याची व्यवस्था जीव आहे. याला जीव म्हणतात. ही अशी माझी परम प्रकृती. महाराज त्याची ही प्रकृती ही विद्या अविद्या सगळ्या कोणाच्या ताब्यात आहेत? त्या भगवंताच्या ताब्यात. अशा विठ्ठलाच्या ताब्यात आहेत. आणि मग सर्व सिद्धींचा मालक. मग आता तो जर परमात्मा ज्याला प्राप्त झाला त्याला काही सगळं मिळालं की नाही? नाही मिळालं. आणि म्हणूनच व्यासाला भगवान वेद व्यास भगवान काय भारत मुनी श्री वेद व्यास भगवान लक्ष सवाई भारत केले निर्माण. व्यासाला भगवान म्हणते. मग ज्ञानेशो भगवान विष्णू. ज्ञानेशो भगवान विष्णू हे भगवानच आहे. तुकाराम महाराजही कोण आहेत? भगवान आहे. मग एवढं मोठं पद आहे भाऊ. त्याची प्राप्ती झाल्यावर मग त्याची प्राप्ती करावं खया सिद्ध्यात बुडाव. काय उपयोग? सिद्ध्यात बोलून काय उपयोग? फसगत होईल आपली. फसगत अशी फसगत होऊ देऊ नका. आणि सिद्ध्याच्या नादी लागू नका. याच्या पुढे जा. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठला रे तुझ पासी सगळं. विठ्ठला तुझ्याजवळ सगळ्या सिद्ध्या तुझ्याजवळ येतात. आणि ह्या सगळ्या सिद्ध्या उत्पत्ती प्रलय ह्या 6 गोष्टीच्या अंतर्भूतच आहे.
उत्पत्ती प्रलयंचैव भूतानां गतिमगतीं वित्ती विद्यामविद्यांच स वाच्यो भगवान इति, त्याला भगवान म्हणतात. आणि या सगळ्या या 6 गोष्टी आहेत त्याच्या हातात, 6 शक्त्या, आणि त्या 6 शक्त्याच्या मदतच हे अष्टमहासिद्ध्या, नवनिध्या, उपसिद्ध्या, चतुर्सिद्ध्या या सगळ्या त्यांच्या मदतच आहेत. अशा प्रकारे म्हणून बघा ना तुम्ही महाभारतामध्ये धृतराष्ट्र रडू लागला, कौरव मेली, गांधारी रडू लागला. खूप दुःख झालं त्यांना, नवरा बायको. दुःख झाल्यावर त्याचा ते हृदय फुटायची वेळ आली, आदळ्याची. आधी दिसत नाही, त्याच्याचे दुःख येऊन झुकलं. संजय सांगू लागला, ते म्हणला, राजन मी तुम्हाला म्हणत होतो, थोरलं पोरलं तुमचं उत्तर झाले, जरा त्याच्यावर आवर झाला. तुम्ही म्हणजे त्याचं ऐकत ना झाले जरा, मग हे असं नशिबाला येऊन ठेवतो. आता काय रडण्यात म्हटलं बाई, काय उपयोग आहे. असं असं संजय म्हणायचा. कसं आता लई टीका करत नसतात का अन्नावर जगायला त्याच्या. ते म्हणला नाही, जर आपण त्यांना वागलं लावावं म्हणलं मालकाला तर पाप लागेल. नाही संजय महाराज करत आहे. संजयानं काही आवड नाही केली नाही, दुसरा का पगार घेत होता ना, सहज बंद होते. महाराज दुःख करू लागला, दुःख करू लागला, काय करावं काय करावं काय करावं असं रडू लागलं. त्याचा राग अनावळीवर कोणाचा, कृष्ण परमात्मा म्हणले पांडवायला, पांडवांनो धृतराष्ट्राला अतिव दुःख झाले आणि ते क्रोधाचा मूर्तिमंत पुतळा आहे आणि 10 सहस्रनागाचं बळ आहे. त्या फक्त डोळ्याने गेलाय, डोळे असले का ते कोणाच ऐकत नाही. एक करा, त्याची वंदना करायचं जाणं भाग आहे. पण मी सगळं येतो ते घात करी लई ताकद बाजे आला. 10,000 हत्तीचं बळ म्हण. नाग नाव हत्ती बर, हो, नागपूर, हस्तिनापूर, गजपूर एकाच गावाला नाव आहेत. ते आपल्या त्या पांडवाची राजधानीचं नाव मुख्य हस्तिनापूर. हस्तिप नावाचा राजा होता जुन्या काळात. हस्तिप, त्या हस्तिपानं ते शहर वसविलं, राज्य राजधानी केली, म्हणून नाव काय पडलं हस्तिनापूर. आणि त्या हस्तिनापुराच नाव म्हणून आले टोपण नाव काय नागपूर. नागपूर बरं काय, नाग म्हणजे हे हत्तीला नाव आहे. हो, पुन्हा गजपूर, गजपूर येऊन राज्य केले धर्मानं वर्ण आहे की नाही. हा एक, मग ते 9 नाही 10 सहस्र नागाचं बळ म्हणजे 10,000 हत्तीचं इतकी ताकद कोणात होती बघा. आता 10,000 हत्ती म्हण विनायक भाऊ, आपल्यात तर कोले इतकी नाही. काय का ताकद कोले बोल तरी आपल्याला ऐकल का खरं विसाळ्या. हा मग एवढी आणि मग त्या आंधळ्याकडे भेटायला जायचं. मग ते निघाले पांडव कृष्ण परमात्मा. त्याच्या अगोदर भीमदादाला सांगितलं होतं देवानं, गडबड करू नको, खरा लागतो तू यावर येऊन. कोणाचा ते आंधळ्या. तो लोखंडाचा पुतळा कारागिराला करायला लावला. भीमाचा कारागीर होती, ती तर कारागीर काही कमी आहेत. हे लोकार त्यांच्याकडून लोखंडाचा पुतळा तयार, येल्डिंग वाले म्हणा, ह्या मस्त लोखंडाचा पुतळा जाड जुडवत आणि करून घेतला. आणि ते पुतळा हे म्हणले काय तुला माहित नाही, भीमाची मूर्ती आहे. निघाली भेटायला. राजा धर्म गेला, पाया पडला. धृतराष्ट्र काका मी आलोय, तुमच्या मुलांचा हत्या. रडला धर्म, चुकलो नाही, नाविलाच होता ते मागावे लागले. ऐक ना गेले, काय करावं. हो, तुमच्याबद्दल मला खूप दुःख आणि मनातून रडू लागलं. कोण धर्म, मनातून ते खोटेपणा नव्हतं, खरंच रडू लागलं. गांधारीच्या पाया पडलं, शाप दे मातेवाला आणि मला भस्म करून, की आपल्या कुळाचा नायनाट करणारा कुऱ्हाडीचा दांडा जन्मलाय बाबळीवर. ते मी दांडा बाबळी जन्मतो आणि बाबळीचाच काटा काढतो. तसं माझं झालंय. ते लक्षात आलं ह्यांच्या की हे ह्याचा गुन्हा खरा, हे निष्पाप होते. कोण धर्म. नाही धर्मा तुझ्याबद्दल काय आम्हाला वाटत नाही, ही आमची ऐकणा गेली, नावीला झाला झाली आणि हे असं ते पॉईंट होते. मग त्याला काय म्हणले नाही. आळून पाया पडा गेला, ते बंधना गेली, कोण बोलायला आळून चटकून मागं आलं. त्याला माहित होते हे आपल्याला मारून टाकले. आणि भीम धाडायचा की भीमाच्या अगोदर लोखंडाचा पुतळा
लोखंडाचा पुतळा पुढे गेला देवाने. हो आणि सांगितलं हे भीम भेटायला आलाय तुम्हाला. हा भीम आलाय का? आंदोलन तयार त्याचा. कारण का 50 पोरे एकट्या भीमानं मारले ते. 100 पैकी 50 गाबडे कोणी मारले तर हा दुःशासनाला मारलं त्यावेळेस त्याचं रक्त पेलं छाती बसून. राग राग इतका राग होता त्या. ते म्हणलाच होता की ह्याचं रक्त द्रौपदीच्या ह्याच्या रक्ताला हिचे केस भिजवितो तेव्हा हिला येणी घालायला होतो पुतळा बांधायला होतो म्हणला द्रौपदीला. त्यानं फरफर गोडीत आणलं आणि केस मोकळे केले ह्या मूर्खानं. असं त्याचा राग होता. म्हणून ते मग 50 पोरं मारले. त्याच्या कानावर जात होतं संदेश सांगत होता हे भीमानं मारला ते भीमानं मारला. मग ते राग उचंबळला. भीमा आला का म्हणल्यावर सरसावलं काय महाराज दात ओठ चावले. त्या लोकांना त्या पुतळ्याला आलिंगन द्यायचं निमित्त करून कर 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 दाबलं की ते दुमटूनच पडलं लोकांना. पण महाराज त्याच्या छाताळात ताकद लावली ना छाताळात दब आला. दब आल्यामुळे रक्ताची उलटी झाली बनला. त्या लोकांना दाबायचंय का सोपं आहे का? ते दाबला पुतळा. पांडवांना तोंडात बोट घातले. बरं झालं म्हणले भीम जर गेला आता मरत होता नक्की मारलं. लोकांना दाबलं त्यानं तिथं माणूस आहे भीम त्याला आता मारीतच होता म्हणले. देव म्हणजे त्याच्यानंच लोकांना दाबलं. ते लोकांना जे झालं का त्याच्यामुळे झालं म्हणजे तुम्हाला माहिती. आणि मग त्याचा ते उलटी फुलटी झाली. पाणी आणलं गुळणा केला हे केला जरा शांत केला आणि राग पोटाचा निघून हा आणि मग म्हणजे भीम मेला बेकार झालं. रागा राग ते म्हणले मेला नाही हाय म्हणले. भीम मेला नाही भीम हाय खरा का? काय नाही आता राग नाही तरी भीमाला जावं वाटतं. महाराज आंधळ रडायले त्याच्यात व्यास आले. व्यास आले हे काय भूतानाम गती काय उत्पत्ती प्रलयम ठेव भूतानाम गती अगती वेत्ती विद्या भवित्याच सवाच्य भगवान येते. म्हणून त्यांना भगवान म्हणतात. अशी व्यास जवळ आले. ते म्हणले भीम मारला स्वतः म्हणले काय लोकांना पुतळा झाला त्या वासुदेवानं म्हणून जमलं काय तुझ्या राग आहे का काय असला राग असते काय असं काहीतरी व्यास सांगून ते पोरग व्यासाचं ना व्यासाचा मुलगाच आहे. ते म्हणले काय म्हणा व्यासा दुःख झाले लेकरं बाळ गेले. अरे मायावी खेळ जातच असते हे कोणी राहायला आलं नाही. हे मायेचा बाजार आहे. तर तुला तुझ्या मुलाला बघा वाटायला का? हा खुश झाला बघा वाटेल मला दिसतील का दाखवतो म्हणले. सगळे मुलं पुढं मेलेले सगळे सैनिक सगळे लहान थोर 18 पगड जातीचे कोण कोण मेले ते सगळे तुला भेटायला लावतो. झालं का नाही? आणि तुला कसा मायेचा खेळ हे दाखवतो. हे मायेचा खेळ आहे. हे चित्रपट आहे. काय आहे हे चित्रपटच आहे. हे तुम्ही आम्ही कोण आहेत चित्रच आहेत हो. पण चित्र नाही वाटत आम्ही खरेच आहे. चित्रच म्हणायची नाही बाबा आम्ही कसे खरेच आहे. हे चित्रपट आहे मायेचा. आणि बरोबर आहे ते तर हे संसार चित्र तो मनोरूप पटू आटे सरोवर आटे मनोपट्टी मायेच्या पडद्यावर म्हणजे पडदा कोणाचा मायेचा पण मग चैतन्याचा विवर्त फोकस टिकून आहे. पडदा आहे मग पडदा काय पडद्यावर चित्र आहे पडद्यावर चित्र नाही फक्त ते लख हक्क आहे. म्हणून इकडच्या त्या फोकसातले चित्र तिकडे उमटाय चित्रीचे जळका होता हा तो दृष्टीचा आभास जरी होता पटीवली आगण्याची दोन्ही नाही. हा नेले गंगेच्या काठावर नेले. गावात नाही तुला हस्तिनापुरात नाही गंगाच्या आणि तिथं मग रात्रीच्या टायमाला दिवसा नाही बरं दिवस माळू दिला. हाय सगळे पांडव सगळे हेलते सगळे बघाय होते. आणि बास व्यास आहे. व्यास पाण्यात शिरले आणि पाण्यात शिरून बाबा काय म्हणले की काय नाही सगळ्याला बोलू कोणी सगळ्याला बोलू की महाराज रथ घोडे त्याच्या बायका प्राण त्याग केला तर बायका नव्हे म्हणजे स्त्री परवात कोणी कोणी सती गेल्या ना हे सगळे जशास तसे मधातून निघाले गळ्यातून सगळे पाण्यातून एक 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 सगळे साक्षात दुर्योधन आला की बापाच्या पाया पिताजी आलो वंदना
मी का कुठे गेलो का थांबून झालं. हे सगळे दुःशासन, हे सगळे 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 जेवढे नौकर फिवकर बायका सती गेलेले हे ते एकूण एकाला भेटायच्यात, काही कुकू लावायच्यात, काही ऐकूया हे खरंच जमलंय मला की आता हे सगळं चालू झालं नाही भाऊ. सगळा खेळ कवर रात्रभर काय भेटायचे ते भेटा. सगळे रात्रभर भेटले सांगितलं सगळ्यांनी बघितलं का धरतातला डोळे दिले ते त्या आंधळ्याला दृष्टी दिली बघायला. हा असं कसं दिसलं त्याला दिसतच नव्हतं. तिला एक पट्टी सोडायला लावली म्हणला गांधारीला बघा म्हणले तुमच्या पोरायला सगळ्याला. म्हणजे कसा चित्रपट आहे तुम्हाला मी दाखवितो. हे सगळे दाखविले आणि मग ते त्याला दृष्टी आल्यामुळे सगळे दिसले. हो आणि मग त्याच्या लक्षात आलं खरंच की मायेचा माया विषय लक्षात आलं. तरी लवकर मोह जात नसते. हो मोहले काय करा एवढे मला वाटते भगवद्गीता सांगितलं तेव्हा नीट व्हायला पाहिजे होता आंधळा. मदतूनच आंधळायला काय करावं होता. मोहाने त्याच्या सगळ्या अंतकरणावर बर्डन आणले. मोह प्रबल आहे कोणापाशी त्या आंधळ्यापाशी. आता एवढं चित्र दाखवलं खोटा बाजार आहे कळू नाही का काय पाहिजे. मग एवढं ग्रंथातून आपण ऐकायलो आपल्याला कळू नाही का खोट नाही मग सुटाय नाही का. त्याचं कारण आहे मोहाचं बळ मोठे असा प्रकार. महाराज हे रात्रभर दाखविले आणि झुंझुरक दिवस निघायच्या पूर्वी व्यासानं जिंकून आले त्याच्यात ते निघून गेले आणि मग राहिले तेवढेच राहिले. बघा हे खेळ मला वाटते हे सगळा खेळ व्यासाला करता आला का भगवान एक कोण आहे ते भगवान एक महाराज तेवढ्या योग्यतेला पोहोचलेले या अष्टसिद्ध्या दशोपसिद्ध्या सुदरसिद्ध्या नवे नवे ह्या 6 गोष्टी सुद्धा त्यांच्याकडे आहेत. ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज व्यास ऋषी एका योग्यतेचे लोक आहेत. म्हणून अशा सगळ्या ह्या सगळ्या सिद्ध्या मायेतल्या कशातल्या आणि ती माया ईश्वराच्या अधीन आहे. म्हणून काय विठ्ठला तुझपाशी सकळ सिद्धी आचरण संपलं असं उद्या आता. आणि विठ्ठला तुझे नाम बहु गोड ह्याचा विचार करू. भगवंताचं नाम गोड आहे याचा विचार उद्या करू. आज विठ्ठला तुझपाशी सकळ. मग मला वाटतंय त्याला प्राप्त केल्यावर हे सगळं मिळेल का नाही आहे की नाही. ते हातात आले नाही. लक्ष्मी त्याच्या हातात आहे सगळ्या म्हणजे जगाचं काय खेळ करणारी आणि ती खेळ करणारी लक्ष्मी त्याच्या हातात आणि त्या आपल्या हातात आल्या या 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 आपण तर सगळ्याची मालकच ठरवत कळलं. असं महाराज आपलं सर्वज्ञत्व आपण प्राप्त करून घ्या आणि तुम्ही सर्वज्ञच आहात. पण आपल्या अज्ञानामुळं आपल्याला हे विसर पडलेला फक्त ते अज्ञान बाजूला काढायचे आणि ते काढायला